नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं परत जयेश व्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे डे 14 आणि व्लॉगची सुरुवात झाली आता 12:30 वाजले. आज सुट्टी होती तर मी आज लेटच उठलो, 9 वाजतापर्यंत उठलो. आणि माझ्या केसांना काय माहिती काय झाले, अशी उभी राहिली. म्हणजे खाली बसवतोय मी पण ते बसतच नाही, काय माहिती काय झालंय. असो, तर आजचा दिवस 14वा आहे, व्लॉग सुद्धा 14 आहे. आज मला एक व्हिडिओ काढायला जायचं होतं बाहेर, पण मला जाता येणार नाही कारण की गाडी नाही. गाडी जी होती ते पप्पा घेऊन गेलेत आणि पप्पा काय माहिती कधी येतील. तर मला बहिणीसाठी थांबायला लागेल. बहीण माझी काय 3:30-4 पर्यंत येईल. तर तोपर्यंत बघू, जर मूड असेल चांगला तर मी व्हिडिओ बनवेल. कारण की ज्या लोकेशनवर जायचं त्या लोकेशनवर जाण्यासाठी गाडी लागेलच, कारण की थोडं लांब येते लोकेशन. आणि बस आता बघू कसं होतं ते, काय नव्हतं. व्हिडिओचे डिटेल्स तुम्हाला देईलच मी, जर रील शूट करायला गेलो तर. कंटेंट व्हिडिओ आहे ती, त्यासाठी. तर डिटेल्स असेल तर, म्हणजे डिटेल्स दाखवलं जर गेलो तर तोपर्यंत चला डायरेक्ट भेटू आपण थोडा वेळ. तर गाईस, माझी बहीण आत्ता आली आणि आता वाजले 6:30 पावणे 7 झाले आणि ती आत्ता आली. मला वाटलं ती 3:30-4ला येईल, पण 6:30-7ला आली. आता काय करू शकतो. आज मी मस्त विचार केलेला, मस्त की रील येईल आज, मस्त आपण खूप दिवसानंतर मस्त शूट वगैरे करू, पण काहीच नाही झालं. तर काय आता, जास्त विचार केल्यावर की असंच होतो, म्हणून आधीच प्लॅन नाही करून ठेवायचं. जे काय ते ऑन द स्पॉट होतं ते होतं. तर मी स्क्रिप्ट पण लिहून नाही ठेवत, जे पण ऑन द स्पॉट तोंडात येतं डायरेक्ट बोलतो आणि व्हिडिओ बनवून जातो. तर तसंच आहे आता. तिने काहीतरी आणलंय पण खायला, मला दाखवतो. पण केक आणलं वाटतं तिने, मावा केक आणले तिने आता. तर मावा तिला बोलतो. हे आता आधी, तू 3:30-4ला येणार होती तुझ्यासाठी मी व्हिडिओ बनवायला गेलो नाही. मी आणायला गेली होती त्यामुळे मला वेळ लागला. दाखवलं मी ते, माझ्यासाठी आणलं तुम्ही, ASMR. माझ्यासाठी आणलं तुम्ही, दाखवलं मी ते. तर ही आता 6:30-7ला आली तर रील पण नाही झाली. कोणती रील बनवायची? अरे त्या रील साठी मला गाडी पाहिजे होती. ओ माय गॉड कशाला पंगा घेते ना फोन की नदिया बहा दूंगा. फोन बोलवते का? ते. तर रील नाही झाली आता. तर बघू आता काय. आपण आता मी जाईल थोड्या जिमला. तो मी आता दाल पकवान खाते, जे मी बनवलं आहे. चूप. दाल पकवान तुम्ही बनवलं, खूप छान टेस्टी बनवलं आहे मी. एवढीच डाळ उरली तुला? तू खाल्ली, मला बोलताय बोलली. हा, मी 3 टाइम खाल्ली. इथे एवढा बरोबर चांगला तुझ्या नाही. भूक लागली होती, मग काय करू. अगं बिट्टू करतोय. माझ्या हातात कॅमेरा आहे, फोन आहे. व्हिडिओ मध्ये बघ तू क्लिअर. व्हिडिओ बघ. मी केलंच नाही ना ते, तुला वाटतं मी केलं. किचन आवरला. तू काय पण तोडून कर, पण मी केलंच नाही. ज्याने केलं तो साफ करेल. मग तुझा इशारा माझ्यावर काय, माझ्यावर काय डोळे वर करून बोलतो. अरे मग तुझ्यामुळे मला ओढा घाला भेटते. तुला जर आवडलं नव्हतं ना तर काही तर बोलली टाकायला. काय आवडलं चपाती नाही. मला कशी, मम्मीने मला चपाती दिली होती डाळ ह्याच्या जागी. पकवान होतं, पकवान. दिलं हो. दॅट वॉज नॉट चपाती. ठीक आहे. तर आता मी जाईन थोड्या वेळ जिमला. जिमचं पण आता बघू, 8 पर्यंत जाईल, 1 तास आहे माहिती आहे. तोपर्यंत मी काय करू शकतो तर तेवढंच खातो मी. आता तू तर खात नाहीये. का कारण की मी आजारी पडले तर मला ट्रॉमा झाला ते ओट्स खाऊन. ओट्स खाऊन ऍक्च्युली मी ओट्स खाल्ले, दुसऱ्या दिवशी टायफॉइड झाला ना, त्यामुळे मला ट्रॉमा झाला. ओट्स गेलो कुठे पण. हा, आहे. तर रोज मी खायला जातो थोडा वेळ, 3-4 तास आधी काहीतरी खायला नको का भाई, एनर्जी बाहेर. ठीक आहे, बघू आता. तो केक पूजाने माझ्यासाठी आणला होता म्हणताय. काय खाते तू? ज्याच्या कोणालाही आणि ज्याच्या नशिबा भेटला खायला तोच काय. पण माझं आहे ना ते. तू मोठी वरतून तुला दिलं पाहिजे छोटा ना. किचन बघून घे काय पसरा आहे का, नंतर परत मला बोलशील. तर गाईज, हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बाय बाय.